नमस्कार. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या कर्तृत्ववान महिलांना, घर सांभाळणाऱ्यांना, नोकरी करणाऱ्यांना, दोन्ही करणाऱ्यांना सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्या निमित्तानं हा प्रोग्राम करण्याचा उद्देश असा होता की काही आदर्श ह्या डाएट आणि ओबेसिटी क्लिनिक मधून आपण घालून दिलेले आहेत. बऱ्याच लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. त्यांचे जे काही आजार होते त्याच्यातून त्यांना मुक्तता मिळालेली आहे. त्यांची जे काही स्थूलता होती आणि त्याच्यामुळे छोटे छोटे आजार पण कमी झालेले आहेत. त्याच्यामध्ये डायबिटीस आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे. पण ह्या लोक हे सगळे पडद्यामागचे कलाकार होते. ते पडद्यावरती आल्यानंतर ते त्यांचे अनुभव आज आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. आणि ते अनुभव शेअर करताना त्यांना तो एक अभिमान असणार आहे की आपण त्यांना बेस्ट लाईफस्टाईल अचीवर हा अवॉर्ड देणार आहोत आपल्या क्लिनिक तर्फे. आणि ते त्यांचे अनुभव पण इथे शेअर करणार आहेत. तर असेच बरेच लोक आज इथे आपण बोलवलेले आहेत. एका मागोमाग एक त्यांची कहाणी, त्यांची हिस्ट्री, त्यांचे अनुभव ते आपल्याला इथे सांगणार आहेत. आणि जेव्हा आपण त्यांना बघतो की अरे हे माझं असंच होतं बरं का, आणि मग मला पण हे केलं पाहिजे, म्हणजे मला पण या सगळ्यातून मुक्तता मिळेल, म्हणजे मी पण याच्यातून बाहेर येऊ शकते, हा जो काही कॉन्फिडन्स येतो हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मी छोटे छोटे फीडबॅक पण शेअर करत असते. हे का करते? कारण इथेच बसलेल्या लोकांचं असं मत आहे की तुम्ही त्यांना तसं सांगितलं होतं, मग त्यांचे इतकं कमी झालं होतं, मग त्यांची टाचदुखी पण कमी झाली, त्यांची ऍसिडिटी पण कमी झाली, मग माझी का बरं नाही होणार, म्हणून मी पण जॉईन झाले. मग त्यांचं जर का 3 महिन्यात 6 किलो वजन कमी होऊ शकतं तर माझं का नाही होते, माझं कुठे चुकतंय? ही चेन आहे, ही मोटिवेशनल चेन आहे की जी आपल्याला मेंटेन करायची आहे. कारण ही जर का नाही मिळाली तर आपण त्या उत्साहानं, आपल्याला तो एक उमेद असते, ती उमेद आपल्याला राहत नाही. मग आपलं नाही होणार का, जाऊ दे आता या आठवड्यात नाही झालं म्हणजे होणारच नाही, असं नाहीये. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवात करण्यासारखा असतो. प्रत्येक गोष्टीला माघार आहे. प्रत्येक गोष्टीतून तुम्ही रिव्हर्स येऊ शकता, तुमचं आयुष्य नव्यानं सुरू करू शकता. आणि हेच आपण या क्लिनिक मध्ये दाखवून देतोय. आणि म्हणूनच हा एक उद्देश होता की हा बेस्ट लाईफस्टाईल अचीवर. फक्त याच्यात एकच मी काम केलेलं आहे की याच्यामध्ये मी लहान मुलांना शक्यतो वगळलंय, नंतर पुरुष माणसांना वगळलंय, कारण त्यांना आपण वेगळे कार्यक्रम करणार आहोत. महिला आहेत म्हटलं, चला महिलांना आपण इथे महत्व द्यायचंय म्हणून. ओके, तर मग आपण आज सुरू करूयात. आपल्या पहिल्या बेस्ट लाईफस्टाईल अचीवर जे आहेत त्याचं नाव आहे माधुरी शिंदे मॅडम. प्लीज येस. आधी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत आणि मग त्यांचे अनुभव पण घेणार आहोत. ओके, मग आपण हे जे काही आता केलेलं आहे याच्यामध्ये मला माधुरी शिंदे मॅडम तुमचा मला अनुभव ऐकायचा आहे की तुम्ही इथे कशामुळे, कोणी तुम्हाला इथे रेफर केलं होतं किंवा तुम्हाला हे कसं कळलं? तुम्ही, माझं वजन खूप होतं आणि वजन खूप असल्यामुळे मला मानदुखीचा त्रास होता. मानदुखीमुळे मी हैराण झाले होते. मी डॉक्टर पै यांच्याकडे गेले. पै डॉक्टरांनी मला सांगितलं वजन खूप असल्यामुळे मानदुखीचा त्रास होतो. त्यांनी मला प्रणिता मॅडमचा नंबर दिला. मी मॅडमकडे आले. मॅडमनी मला डाएट प्लॅन दिल्यानंतर हा डाएट प्लॅन असा आहे की सगळं खाऊन पिऊन, म्हणजे सगळं खाऊन पिऊन मी 7 महिन्यात 13-14 किलो वजन कमी केलं. माझ्या किरकोळ तक्रारी कमी झाल्या आणि मला फ्रेश वाटायला लागलं. आणि मी खरंच खूप धन्यवाद मानते प्रणिता मॅडमचं. आज त्यांच्यामुळे माझं एवढं वजन कमी झालं. कारण वजन कमी होणं खूप अवघड गोष्ट आहे. हे याचा अनुभव आहे. आणि बऱ्याच गोष्टी करून झालेल्या असतात. खूप प्रयत्न केला. बरेच वेळा उपाशी राहून झालेले, उपाशी राहून झालं, सूपवरती राहिलेले असतात. खूप म्हणजे खूप प्रयत्न काही सांगतात, ओट्स खा, नाहीतर अजून बऱ्याच गोष्टी असतात ना. 4 तास चाललं तरी पाहिजे, जिम तरी केली पाहिजे. आणि खूप सोपं आहे हे वजन कमी करणं. मॅडमचं डाएट प्लॅन खूप छान आहे. चला, म्हणजे हे सोपं वाटतंय. हो, खूप सोपं वाटतंय. तुम्ही स्वतः केलेले आहात म्हणून तुम्हाला हे सोपं वाटतंय. मग वजन कमी करण्याबरोबरच अजून बाकीचे फॅमिली डाएट साठी काही उपयोग झाला का? म्हणजे बाकीच्यांचं डाएट पण प्रोटीन कुठल्या पदार्थातून मिळतं हे कळलं. लहान मुलांना काय द्यावं, जर तब्येत जास्त झाली तर कुठल्याही प्रोटीनचे पदार्थ खाल्ल्यावर कमी होऊ शकते. चालण्याचे महत्व, व्यायाम किती शरीराला गरजेचा आहे, सगळे टॉपिक पाठ आहेत एकदम भूत. चला, म्हणजे आपलं बरंच काही मुरतंय असं आता मला वाटायला लागले. त्याचा नक्कीच फायदा सगळ्यांना होणार आहे. मी परत एकदा त्यांना देणार आहे, कारण त्यांचा फोटो काढायचा राहिलेला आहे आणि तो नंतर राहून जाऊ नये म्हणून.
सो आता एकच शेवटचा प्रश्न की हे आयुष्यभर टिकवता येईल? हो नक्की. मी मेंटेन ठेवणं ही मला आता जमायला लागलं मॅडम. म्हणजे कुठे बाहेर गेलात समजा 2 दिवस खाणं पिणं झालं, झालं. ट्रिपला गेलात, हो. माहिती आता काटा वाढला 2 किलो, तो खाली करता येतो तो का? मला अनुभव आलेला आहे कारण की मी गौरी गणपतीमध्ये गावाला गेले होते. हा. तिथे माझं वजन 2 किलो वाढलेलं हा. होतं. ती मी पुढच्या 1 आठवड्यात कमी केलं. दिवाळीमध्ये माझं वजन वाढलेलं होतं 2 किलो, तेही मी 1 आठवड्यात कमी केलं. साधारण 3 दिवसामध्ये 1 किलो वजन कमी होऊ शकतं. हीच गंमत आहे. म्हणजे आपल्याला मेन प्रॉब्लेम काय असतो की आपण वजन कमी करतो, बरोबर आहे, पण ते परत कसं जागेवर राहण्याचं हेच कुठे सांगितलं जात नाही. तुम्हाला कमी करून देतात, सोडलं जातं, तसं नाहीये. ते मेंटेन कसं करायचं हे जर शिकलो नाही तर त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे आता हे जे काही आहे हे सगळ्या मैत्रिणींना दाखवायला, नवीन खरेदी मला म्हणजे करायला. मॅडम म्हणजे मी बाहेर गेले ना, मला रोज 4 जण तरी विचारत असतात, अगं खूप बारीक दिसते, वजन कमी केलं का? आयुष्यात याच्यासारखं सुख नाही जेव्हा आपल्याला कोणी म्हणेल खूप बारीक दिसते. खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. आणि मी नेहमी मॅडमचं नाव सांगत असते सगळ्यांना, मॅडमनी माझ्याकडनं करून घेतलं ते. चला धन्यवाद, खूप छान वाटलं तुम्हाला इथे खूप. येऊन. आज महिला दिनानिमित्त मी महिलांना एवढंच सांगू शकते की महिलांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यावे आणि आपलं शरीर खूप महत्वाचं आहे. मुलं बाळांबरोबर आपल्याही शरीराला लक्ष देऊन सांभाळणे, वजन मेंटेन ठेवणे. आणि नाही सांभाळलं तर मॅडम रात्री स्वप्नात येतात आज हे काय केलंय म्हणून, बरोबर ना? चल थँक्यू. थँक्यू. दुसरं मेंबर आहे ती म्हणजे माझी एकदम लाडकी, माझी फॅमिलीची फॅन आहे असं म्हणतो. असं जरी म्हटलं तरी फेसबुकच्या टाइमलाईन वरती जाऊन सायली साकोरकर बघा, किती दिवसापासून तिचे फीडबॅक आपण बघतोय. ओके, तर तिनं इतक्या ड्रास्टिकली तिच्यामध्ये चेंज आणलेला आहे की ती आधीची आणि आत्ताची हे कोणी ओळखूच शकत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी तिला इथे बोलवणार आहे आणि ती तिचेच अनुभव शेअर करेल, कारण तिला बोलायला आवडतं. ती माझी जबरदस्त फॅन आहे, मी तिची जबरदस्त फॅन आहे. बघू कोण कोणाला बीट करतं. येस आय गुड इव्हनिंग मॅम. Good evening. हॅपी वुमेन्स डे. थँक्यू. तर सायली, मग आपला प्रवास किती किलोचा होता? अजून चालू आहे प्रवास, पण 23 किलो मी मॅमच्या हेल्पने कमी केलेला आहे. किती दिवसात? साधारण 9 महिने. 9 महिन्यात 23 किलो कमी केलेले आहे. बरं, ह्या 23 किलोच्या प्रवासामध्ये आलेला अनुभव किती तुला आता आठवतात की अरे आपल्याला असं झालं होतं, मग आपण हे असं केल्यामुळे आपल्याला इतका फरक पडलाय, असं काही? हो. सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायचं की मी खूप वर्षांपासून शरीराने जाड वगैरे होते. मी सगळ्या आवडीच्या गोष्टी कमी केल्या. आता लहान मुलांच्या ह्याच्यात असं करणं काय चुकीचं आहे का बरोबर माहित नाही, पण चॉकलेट, आईस्क्रीम, माझा आवडीचा भाताचे पदार्थ सगळं कमी केलं, बंद केलं. जिम केले, वेगवेगळ्या हेल्थ पावडर्स घेतल्या, वेगवेगळ्या डॉक्टर्सची कन्सल्टन्सी घेतली, पण माझं 1 किलो देखील कमी होणं अशक्य होतं आणि ते कमी होऊन मेंटेन करणं अजून अशक्य होतं. पण मग मला सह्याद्री हॉस्पिटल थ्रू मॅमचा रेफरन्स मिळाला. मी जेव्हा इथे आले तेव्हा मॅमच्या डोरवर एक होतं की औषध हेच आहार हेच औषध आहे. त्याच्यामुळे मला याच्यावर विश्वास नव्हता, पण पहिल्या 1-1.5 महिन्यातच मला रिझल्ट मिळाला, जो स्वतःच्या बॉडीमध्ये कमी मिळाले, वेट कमी झालं. आणि मला सगळ्यात जास्त त्रास व्हायचा की एवढ्या लहान कमी वय असून पण माझा श्वासाचा त्रास व्हायचा. मला गुडघेदुखी खूप कमी वयात जाणवायची, जे चुकीचं आहे. पण काही वेळेस मॅडमचा ओरडा ऐकलाय, कारण जर जास्तीचं जेवण झालं, आवडीच्या पदार्थांना जे जास्त क्रेविंग झाले ते खाणं गेलं, पण ते खाल्ल्यानंतर पण मॅडमकडून ते मेंटेन कसं करायचं ते शिकले आहे. त्यानंतर मी आता 23 किलो वजन कमी झाल्या. जेव्हा पण बाहेर जाते तेव्हा लोक विचारतात, लोक आधी ओळखत नाहीत, पण जेव्हा मास्क खाली केल्यावर, जेव्हा नीट बघितल्यावर त्यांना कळतं. मग माझ्या थ्रू खूप लोकांनी नंबर घेतले मॅमचे. माझे मामा त्यांनी स्वतः मॅमकडून वजन कमी करून घेतलेलं आहे आणि त्यांची पण प्रोग्रेस चालू आहे. गुड गुड. म्हणजे एकंदरीत लाईफ बदललंय. हो, ओव्हरऑल ग्रूमिंग चेंज झालंय. ओव्हरऑल सगळं चेंज झालंय. आणि आता ह्याचा उपयोग मला असं वाटतं की सायली तिच्या घरच्यांसाठी, लग्न झाल्यानंतर तिच्या मुलांसाठी, नवऱ्याचं वजन वाढू नये म्हणून अशा सगळ्या गोष्टींमध्ये अप्लाय करणार, हो ना? कारण तिने आपल्याकडे
वजन तर कमी केलंच आहे, पण बेसिक पासून ऍडव्हान्स पासून आता ती ऍडव्हान्स टूचा पण कोर्स करते. म्हणजे तिला त्याची आवड निर्माण झाली की आपण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला ह्याच्यातलं सगळं, आपली लाईफस्टाईल ही आपली आयुष्यभर मेंटेन करता आली पाहिजे, हे तिचं ध्येय होतं आणि ते तिने नक्कीच पूर्ण केलेलं आहे. वजन आपण स्टार्टिंग वजन किती आता झाली? 74 पॉईंट समथिंग. आज किती आहे? आज 51 आहे. अशामध्ये फिरतात. हा, ओके, गुड. थँक्यू सायली इथं आल्याबद्दल. तुमच्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि सगळ्यांनी असंच स्वतःला मेंटेन ठेवत, जर कोण बारीक आहे म्हणून बारीक होऊ नका, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची म्हणून बारीक व्हा. करेक्ट. म्हणजे त्याच्यामुळे तुमचे सगळे आजार कमी होणार आहेत. तुम्ही वजन जर का कमी केलं तर अनेक आजारांना फाटा मिळतो. त्याचा अनुभव आपण प्रत्येकाकडून घेतोय. म्हणजे अगदी 1 किलो वजन कमी झालं तरी मला ना बसता येते, इंडियन टॉयलेटमध्ये बसता येते. हा 1 किलो कमी झाल्यानंतरचा लोकांचा अनुभव आहे. हे मला आश्चर्य करून जातं की आहारात बदलामुळे तुमचं लाईफ किती सुधारू शकतं. म्हणजे 70 वर्षांच्या आजी सुद्धा आता जिने चढून जातात की मला आता जिने चढायला भीती वाटायची आधी, ते आता मी चढू शकते, असं त्यांचं म्हणणं असतं. तर हे नक्कीच आणि नक्कीच प्रेरणा देणार आहे प्रत्येकाला आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाचे हे उद्दिष्ट आहे. थँक्यू. अरे येस, थँक्यू. थँक्यू. आपले तिसरे अवॉर्ड विनर आहेत सविता बांदल मॅडम. तर त्यांचा अनुभव पण त्या बोलतात छान, कारण बघा तुम्ही त्यांच्या एक्झिट टाइमलाईन वरती किंवा मी त्यांचा इंटरव्ह्यू टाकला होता तेव्हा म्हणजे मलाच वाटत नव्हतं की आपण एवढं काही करू शकतो का, कारण त्यांच्याकडे जो बदल झालाय तो त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेला होता तेव्हा पण, आणि आज पण ते आपला अनुभव शेअर करणार आहेत. या आता मला हे सांगा, इथे येण्याचं कुठून कारण मिळालं, कसं कारण मिळालं? शिशिर जोशी हॉस्पिटल. सरांनी तुम्हाला इथे रेफर नाही, केलं? तिथे मी माझ्या मिस्टरांच्या म्हणजे औषधासाठी मी तिथे गेले होते. बरं. तिथे मी तुमचं टीव्ही वरती पाहिलं हा. आणि मग मला अनुभव आला की तुमच्यामुळे इथे यावं. ओके. आणि मग तिथनं मग मी सुरुवात केली. ओके. माझं वजन 75 किलो होतं. बरं. आता माझं 12 किलो वजन आहे. 12 किलो कमी कमी झालंय. माझं. ओके. आणि माझा गुडघेदुखीचा त्रास कमी झाला. गुडघेदुखीचा त्रास कमी झाला. जिने चढताना भीती वाटत होती ती कमी झाली. बरं. आणि फ्रेश वाटतं, उत्साह वाटतो. बरं. त्यामुळे ह्या आहारामुळे माझ्या घरातल्यांना सगळ्यांना ह्याचा फायदा झाला. माझ्या म्हणजे त्यांचे आहार चेंज करायला तुम्हाला तो, माझ्या पुतणीला फायदा झाला माझ्यामुळे. ओके, तिचं पण 10-12 किलो वजन कमी झालं माझ्या. व्हेरी गुड. म्हणजे ही स्प्रेड आहे, ही चेन आहे. आपण ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ही चांगली गोष्ट स्प्रेड करतोय आणि त्याच्यामुळे तुमचं लाईफ चेंज होत आहे. म्हणजे त्या गुडघेदुखीसाठी परत ऑर्थोपेडिक्स येतात, मग तुमचं रिप्लेसमेंट करावं लागेल, नाही तर वजन कमी करावं लागेल, वजन कमी केल्याशिवाय ही रिप्लेसमेंट सक्सेसफुल होत नाही, अशी बऱ्याच गोष्टी त्याच्यातून येत असतात. त्याच्यामुळे हे नॅचरल. आणि करताना कसा अनुभव होता हे सगळं? करताना असं अवघड वाटत होतं, पण नंतर तुमचं प्लॅन बघितल्याच्या नंतर एकदम फ्रेश. म्हणजे माझ्याकडे जेव्हा एंटर होतात तेव्हा भीती वाटते. भीती वाटते प्रत्येकाला, हे जमेल की नाही मला, हे मग नाही जमलं तर मग काय. पण जेव्हा एका पहिल्यांदा सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये कळलं की आपलं आठवड्यामध्ये 1 किलो वजन कमी होतंय, मग त्यामुळे उत्साह वाढला. येस, म्हणजे तो काटा जेव्हा हालायला लागतो तेव्हा आपण ते जास्त छान पद्धतीने खूप प्रयत्न केले, वजन कमी करण्याचे खूप प्रयत्न केले, पण कुठेही कमी झालं नाही. पण तुमच्यामुळे ते शक्य झालं. नक्की. आणि हे सगळ्यांकडे, हे फॅमिली थ्रू द्या, हे मुलांमध्ये जाऊ द्या, कारण त्याच्याशिवाय पुढची पिढीला घडवण्यास आपण नाही. तर आत्ता या घडीला जी मुलं बघतीये मी, ज्या प्रकारे ती प्रेझेंट होतात माझ्या समोर, जी त्रास त्यांना आता या कमी वयात सुरू झालेले, मी तर त्याचा पूर्ण दोष पालकांना देणार. कारण त्यांना जोपर्यंत कळणार नाहीये तोपर्यंत ते मुलांपर्यंत पोहोचणार नाहीये. त्याचे पालकांनी जागरूक होणं, पालकांनी त्यांना जागरूक करणं, मुलांना त्याचं वळण लावणं हे अतिशय गरजेचं आहे. जसं की त्यांच्या पुतळीने पण वजन कमी केलं आणि तिचा पुढे तिने तर जिम वगैरे लावून तिचं वजन म्हणजे मेंटेन होत नव्हतं. पुन्हा बंद झाली की पुन्हा तेच यायचं. पण माझ्या ह्यामुळे तिचं जवळजवळ 10 ते 12 कमी झालं आणि मेंटेन पण राहिलं तिचं. आणि सोपं आहे, काही अवघड नाहीये. कुठेही आपण कसल्याही, ती IT पार्क मध्ये जॉब करते.
मग ते तर किती अशक्य आहे तसं जर पाहिलं तर आपल्याकडे त्यांचं. मोस्ट ऑफ द पेशंट आयटी पार्टचे आहेत की ज्यांना बसण्याशिवाय दुसरं काहीही काम करता येत नाही. अशा लोकांना ते वजन पेलवत नाही, मणक्याचे त्रास सुरू होतात, शुगर, बीपी, कारण स्ट्रेस पण असतो त्यांना त्या गोष्टींचा. तर अशा प्रकारचे अनेक लोक आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे हे खूप गरजेचं आहे की वजन कमी करणं, आजार कमी करणं आणि ते नॅचरल पद्धतीने कमी करणं, डोळ्यांच्या सुळसुळाटाला आराम देणं, हे याच्यातून खूप महत्वाचं आपल्याला नक्की संदेश देणार आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. घ्या. झाला फोटो? येस. गेले तर चालेल. हो. पुढच्या ज्या आहेत त्या म्हणजे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांचे अनुभव जेव्हा इथे येण्याचे त्यांनी सांगितले, त्यांचं कारण जेव्हा सांगितलं, तेव्हा असं वाटलं की या डॉक्टर असून सुद्धा त्यांना आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन साठी येण्याची गरज पडलेली आहे. कारण प्रसंगच तसे होते की जेव्हा अनुभव आले की माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय, मला ग्राफी करावी लागेल का, अँजिओग्राफी करावी लागेल, प्लास्टिक करावी लागेल का, सगळ्यांनी सजेस्ट केलं की वजनाकडे लक्ष द्या, आहाराकडे लक्ष द्या, कदाचित त्याच्यामुळे तुमच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. अशा आमच्या सगळ्यांच्या राहिल्या. म्हणजे त्यांनी आमच्याकडे प्रचंड पेशंट सुद्धा पाठवलेले आहेत आणि आम्ही त्यांना आलं की ते अशा भरभरून बोलत असतात. अशा खटावकर मॅडम पण आज इथे आहेत की ज्यांना आम्हाला वाटलं की नाही, शी इज ऑल्सो बेस्ट लाईफस्टाईल अचिव्हर आणि ती ते खूप छान प्रकारे स्प्रेड करतात. म्हणजे ही जी गरज आहे की चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करणारे अनेक मंडळी माझ्या पाठीशी आहेत आणि भरभरून प्रतिसाद देतात आणि ते स्वतः त्यांचे अनुभव शेअर करतात की पेशंटच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे की तुमच्या सजेशनमुळे आम्ही याच्यातून मुक्त होऊ शकतो, त्याच्यापेक्षा दुसरं काहीही जगात चांगलं असू शकत नाही, आनंद देणारा असू शकत नाही. कारण हा पेशंट असा आहे की समोरच्या चेहऱ्यावर आनंद बघितला की आपल्याला असं वाटतं चला आपलं हे जे काही शिक्षण आहे हे सार्थकी लागलेलं आहे. तर खटाकर मॅडम प्लीज ये. आणि जेवढे आहेत तेवढे टाळ्या वाजवा. आपला प्रेझेंट समजला. तुम्ही स्वतः डॉक्टर असल्यामुळे तुमचा इथे कसा काय प्रवास झाला याची उत्सुकता सगळ्यांना आहे. ऍक्च्युली मला मेडिकल ग्राउंड्स वरती हे सुरू करावं असं वाटलं. कारण मला माझ्या कार्डिओलॉजिस्टनं असा सल्ला दिला होता की तुला इतर कशाचीही गरज नाही, तू फक्त सायंटिफिक पद्धतीनं वेट लॉस कर, जेणेकरून तुला कुठल्याही न्यूट्रिएंट्सची डिफिशियन्सी भासणार नाही आणि तुझी हेल्दी लाईफस्टाईल तू मेंटेन करू शकशील. त्यानंतर मला डॉक्टर प्रणिता मॅडमचा संदर्भ एके ठिकाणी मिळाला. त्यानंतर मी मॅडमकडे अप्रोच झाला. आणि मग या सगळ्यातून तुमचा रिझल्ट काय? एकाच शब्दात सांगेन, उत्कृष्ट. गुड. म्हणजे या सगळ्यांना तुम्हाला आराम देता आला, वजन कमी करता आलं आणि मला वाटतं केसांची वाढ झाली हे तर एकदम स्पेशल इम्प्रुव्हमेंट होती त्यांची. म्हणजे त्यांनी अगदी 10 किलोपर्यंत वजन कमी करून सगळे रिपोर्ट्स नॉर्मलला आणले आणि त्याच्या प्रभावाखाली ते इतके आहेत की त्या खूप साऱ्या पेशंट्सना आपल्याकडे सजेस्ट करतात आणि त्यांनी खूप साऱ्या पेशंट्सला पाठवलेलं आहे. आणि त्याशिवाय त्या पेशंटचे जे काही अनुभव आहेत त्यांनी पण ते आनंदित होतात. म्हणजे आमचं व्हॉट्सअपवरती कम्युनिकेशन चालू असतं की ह्याचं काय झालेलं आहे, त्याचं काय झालेलं आहे, पण त्यांनी हा जो काही स्प्रेड केलाय, त्यांनी स्वतः जो अनुभव घेतलाय त्याचं मला जास्त कौतुक वाटते. आणि त्या ऍक्सेप्टन्स लेवल पर्यंत एका डॉक्टरनं दुसऱ्या डॉक्टरचं कौतुक करणं हे खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे आज माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आम्ही अशा भरभरून गप्पा मारत असतो आणि त्याच्यातून हे खूप चांगले अनुभव शेअर करता आले आमच्या दोघींना पण, त्यांना पण त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये आणि मला पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये एकमेकींचा खूप फायदा झालेला आहे या बेस्ट. येस, थँक्यू व्हेरी मच. फोटो झाला? आता बडबड 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 करणाऱ्या ज्या कुंकर मॅडम आहेत, मी अजिबात बोलणार नाहीये कारण मला त्यांनी आधी सांगितलं की मला खूप बोलायचं म्हणून. त्याच्यामुळे मी फक्त त्यांना इथे बोलवणार आहे आणि पुढचं त्यांच्याकडे ती सोपवून देणार आहे. कारण त्यांना खूप इतकं बोलायचं असतं की तुम्हाला कळेलच. प्रमिला कुंकर मॅडम अतिशय माझा अभ्यास करून त्या आलेल्या होत्या, त्याच्यामुळे माझ्याबद्दल सगळी माहिती होती.
माझ्या सोसायटीच्या जवळपासच त्या पण राहतात, त्याच्यामुळे त्या मला जाता येताना बघत होत्या. खूप ऑब्झर्व केल्यानंतर त्यांनी माझ्या क्लिनिकमध्ये पाऊल ठेवलं. शंका खूप होत्या, ते तर मी आता काही सांगू शकत नाही कारण तो निबंध आहे आमचा, त्याच्यामुळे त्या सांगतील संक्षिप्त. सो प्रमिला तुमकर मॅडम, थँक्यू. खूप खूप अभिनंदन. आणि हा नवीन बदल आम्हाला पण अतिशय छान वाटतंय तुमच्यातला. थँक्यू. थँक्यू. आता त्यांच्याकडे सोडूया. हा, तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पहिल्यांदा क्लिनिक मध्ये आले, प्रचंड भीती, कारण खूप वर्ष अट्टास करूनही कधीही माझं वजन कमी झालं नव्हतं. गुडघे दुखीचा त्रास तिकडे बोला. गुडघे दुखीचा त्रास असतानाही मी प्रयत्न करत होते वजन कमी करण्याचं. पण मॅडमकडे आले, तुझं सगळं खाऊन वजन कमी होऊ शकतं, ह्या विश्वासावर, ह्या एका वाक्यावर मी 15 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि मी हे सगळं खूप एन्जॉय केलं. अगदी मुलाचं लग्न असताना पण मी हे वजन मेंटेन पण करू शकले आणि अजूनही मी करते म्हणजे मेंटेन. आणि पेशंट येतच असतात. हो, पुतळीने खूप छान केला ना तुमच्या हो, हो, घरी. पुतणीने सगळ्यांनी आणि ते इतक्या भरभरून सगळीकडे माझं कौतुक करत असतात. कारण मॅडम खरं आहे, म्हणजे तो तुम्ही जे खरं आहे, म्हणताय खरं आहे. की ह्या पावडरी, हे शेक्स, जे काही कुठलंही पण काही जिम न आणि वापरता. सूप आणि वैतागून गेलेली लोक, आणि त्याचा अट्टाहास करून पण जर ते मिळालं नाही तर त्याच्यासारखं आपण डिप्रेशन कोण नाही. हे खूप लोकांनी अनुभव केल्यानंतर इथे जेव्हा आले आणि त्यांना जो अनुभव आला त्याच्यामुळे ते अगदी मनापासून भरभरून बोलतात. एकदम. आणि खूप छान, मुलीच्या लग्नात तर एकदम मजा करून टाकलेली आहे, मस्त. सगळ्यांना शॉक करून टाकलेलं आहे त्यांनी यावेळी. खाऊन अगदी 2 सुनांची मी सासू आहे असं आता बघा वाटतं का तुमच्याकडे बघून? हे फार भारी वाटतं. जेव्हा कमेंट मिळतात ते खूप छान वाटतं की मी 2 सुनांची सासू आहे. मस्त वाटतं. आणि हे सगळं श्रेय अगदी प्रणिता मॅडमला जात आहे. माझी गुडघेदुखी प्रचंड, म्हणजे सगळी मी गुडघेदुखी मुक्त झाली आहे. म्हणजे मला गोळी एकही घ्यावी लागत नाहीये. हे महत्वाचं आहे माझ्यासाठी, खूप महत्वाचं. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला. खूप आणि इथून पुढचं लाईफ आपण किती छान घालवू मस्त. शकतो. ट्रिपांना जायचंय, कुठेही कुठेही जायचंय, जा. हिमालय चढा, जा. शिमल्याला जा, कुलू मनालीला जा, कुठेही जा, काही प्रॉब्लेम नाही. हलकं, ऍक्टिव्ह, चंचल, हे सगळं अगदी समीकरणच होऊन बसलंय. अगदी. त्यामुळे. थँक्यू. थँक्यू मॅडम. तशाच आपल्या पुढच्या श्वेता लिमये मॅडम आहेत. म्हणजे आता त्यांनी पण एकाने त्यांना सजेस्ट केलं, मग त्या आल्या, पण त्यांनी केलं, पण थोडं धाकधूक होती. किती कमी होईल, काय कमी होईल, माझी शुगर आहे, मला शुगरचा पण त्रास आहे, मला ऍसिडिटीचा त्रास आहे, वजन पण कमी करायचं आहे. पण मग या सगळ्यातून पार झाल्यानंतर त्या पण एक आहेत की माझी प्रत्येक पोस्ट त्या शेअर करतात. तुम्ही जर का टाइमलाईन वरती गेलात तर त्या आता माझी प्रत्येक पोस्ट शेअर करतात आणि त्यांना इतकं छान वाटतं की मैत्रिणी असू देत, कोणी असू देत, कोणी असू देत, प्रत्येकाला ते सांगत असतात. आणि रेफरन्स खूप आहेत श्वेता मॅडमचे. त्याच्यामुळे या आजचा तुमचा अवॉर्ड घेऊन या. येस, थँक्यू. त्यांना बोलायला येते, बोलायला ते शिक्षिका आहेत ना, त्याच्यामुळे छानच बोलतात. नमस्कार. मला एका माझ्या मित्रांनी सांगितलं प्रणिता मॅडमचं, आणि माझं वजन, मला मध्ये इन्शुलिन चालू केलं होतं, त्यामुळे माझं वजन खूपच वाढलं होतं, म्हणजे 20 किलोनी वाढलं होतं. आणि थोडं कमी झालं इन्शुलिन बंद केल्यावर, पण त्यानंतर ते अजिबात हलत नव्हतं. आणि मला काही कळत नव्हतं की नेमकं काय करायला पाहिजे, कारण मला लिक्विड डाएट आणि हे मी करून पाहिलं, पण मला पोटाचा त्रास असल्यामुळे ते काही झेपलं नाही. आणि त्याच्यात शुगर, डायबेटीस असल्यामुळे पण ती पण कमी व्हावी लेवल, असं फार वाटत होतं. आणि मॅडमचं डाएट सुरू केल्यानंतर ते एकतर खूप सोपं डाएट होतं माझ्यासाठी, कारण सगळं खाऊन पिऊन डाएट होतं, त्यामुळे मी खुश होते. आणि मला भात खायला मिळाला, मेन म्हणजे रात्रीचा. डायबिटीस असताना भात खायला मिळालं आणि त्याच्यात वजन कमी केलंय, शुगर कंट्रोल केली. बरोबर. रात्रीची गोळी बंद झाली माझी शुगरची. HbA1c 8.5 वरनं 6.7 पर्यंत आलंय. त्यानंतर मला कॅल्शियम डिपॉझिट झालं होतं ह्या उजव्या खांद्याचे, हे तर प्रचंड दुखायचा, म्हणजे हात पूर्ण दुखायचा. तर डाएट सुरू केल्यानंतर मी कुठल्याही औषध, विदाऊट औषध, मला पूर्ण थांबलेलं आहे. म्हणजे आता 3 महिने झाले अजिबात दुखलेलं नाही हाताला.
तर ते कॅल्शियम डिपॉझिट झालेलं पण बहुतेक त्याच्यामुळे पूर्ण त्याला problem मेडिकल झाला. टर्मिनॉलॉजीमध्ये फ्रोझन शोल्डर म्हणतो आपण. हा. तुमचे शुगरच्या लेवल्स नॉर्मल आल्या की ते जागेवरती येतं. ओके. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी शुगर कंट्रोल मध्ये ठेवली तेवढे तुम्हाला बाकीचे त्रास पण ऑटोमॅटिक कमी झालेले आहेत. घोरणं बंद झालंय माझं. त्यानंतर स्किनला माझ्या सनबर्नचे खूप डाग होते, म्हणजे चेहऱ्यावरती पण खूप डाग होते. हा. ते सगळे गेले. चेहऱ्यावरचे पूर्ण गेले, हातावरचे थोडे आहेत अजून. पण हे डाएट मी आता असंच कंटिन्यू करणार आहे. आणि मला खूप जास्त भूक लागतच नाही आता, म्हणजे जेवढं आता आहार तो नीट म्हणजे जेवढा आहार घेतोय आम्ही त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं तर उलट पोट जड वाटायला लागतं. हे सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे अशी जादू काय केली की ते आता आम्ही जास्त खाऊ शकत नाही. नाहीच खाऊ शकत. आणि ते खाल्लं की आम्हाला कधी एकदा ते काटा बरोबर जागेवरती येतोय असं होतं. म्हणजे ती एक आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची काहीतरी आकर्षण तयार होतं की नाही आपल्याला हे आता ठेवायचं, आपल्याला ते आता ह्याच्यातून परत तिकडे जायचं नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जण त्याच्यासाठी काटेकोरपणे पालन, पण ते ऑटोमॅटिक तुमचा जो काही कंट्रोल असतो तो कंट्रोल खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळेच ते मेंटेन राहतं. आणि तो कंट्रोल आणायला आपल्याला हा वेळ लागतो. म्हणजे माझ्याकडची जी काही प्रोसिजर आहे ना त्याच्यामध्ये मी पॅकेजेस का ठेवलेले आहेत आणि मला प्रत्येक जण विचारतं की तुम्ही मग 1 विजिट मग 2 विजिट मग असं का नाही. ती लाईफस्टाईल आहे, ती सुधारण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तेवढा कालावधी द्यावा लागतो की जेणेकरून तुम्ही ते आयुष्यभर मेंटेन करू शकता. नाही ते इतर डायटिशियन सारखं पहिल्या विजिटला गेलो मग दुसरी विजिट तिसऱ्या विजिटला थोडं वाढलेलं असतं, कोणाकडे तरी जाऊन आलेले असतात, मग आता जाऊ दे आज नको जायला आपण विजिटला. ती काय झाली की मग ते ढासळायला लागतं, ढासळायला लागलं की फिनिश. ते तसं होऊ नये, टिकून राहावे आपल्याकडे. म्हणून हा इतका मोठा प्रयत्न आहे आणि म्हणून ते तेवढ्या दिवसांचा आपल्याला तो कोर्स करावा लागतो की जेणेकरून तुम्हाला ते आयुष्यभर टिकवता आलं पाहिजे. असा हा प्रामाणिक प्रयत्न करूनच हे सगळे आमचे वीरांगणा तयार झालेले आहेत आता की जे त्यांच्या फॅमिलीला बरोबर ह्या सगळ्यातून बाहेर काढतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्लो लर्नर मुलांच्या शाळेत शिकवते. तर तिथल्या मुलांना मी बरेचदा आहार विचारते त्यांचा आणि मी त्यांना खूप सल्ले दिलेले आहेत की बिस्किट खाऊ नका, हे आपल्या अभियानातून आलेले सगळ्याच्या काही गोष्टी त्या आहेत. मुलांना पण मी परवाच एक आर्यन म्हणून मुलगा आहे, तो खूप जाड आहे, तर त्याला मी म्हंटल आता शाळेत जेव्हा जून मध्ये येशील तेव्हा तू बारीक झालेला दिसला पाहिजे, मी बारीक झाले तर तू पण बारीक व्हायचंय. Yes, होणार. तर असं मी थोडा प्रयत्न आणि करते. दोन्ही मुली पण सुरू करताय. मी बेसिक कोर्स पण केला मॅडमचा, तो पण खूप छान होता. आणि त्यांच्या आणि दोन्ही मुली मुली पण माझ्याकडे आहेत हो, आहार diet मार्गदर्शनासाठी. येस, आणि त्या पण खूप छान करतायत दोघी पण. आणि माझा नवरा खूप खुश आहे कारण माझं घोरणं बंद झालं. कारण त्याची झोप व्हायला लागली. मी ना आधी आल्या पेशंट माझ्याकडे आले ना की लग्नाच्या वेळी किती वजन होतं असं जेव्हा प्रश्न विचारते आणि मी नवऱ्याकडे बघते आणि बायकोला प्रश्न असतो तो, ते इतकं उत्स्फूर्त उत्तर असतं त्याचं की म्हणजे बघा आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे ही सुरुवातच अशी असते की त्याच्यातूनच ते जमत जातं. आणि मी जसं म्हटलं तसं की इथे पार्टीला गेले होते पण तिथे खाणं झालं, मग नंतर आठवलं की आता आपल्याला उद्या मॅडमकडे जायचंय, म्हणजे आज आपल्याला काहीतरी काटा करावा लागेल. 200-300 ग्रॅम जो काही वाढलेला आहे तो बरोबर सरळ करूनच येतात इथपर्यंत. त्यांची ऍडजस्टमेंट त्यांना शिकवलेली असते, त्याच्यामुळे ते काय भिण्याचं काही कारण नसतं. पण ते खाल्लेलं असतं ना, ते जर खाल्लेलं काट्यावरती दिसलं तर मग काय होतं माहितीये सगळ्यात, त्याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही. यस, नक्की. थँक्यू. चला, लिमया मॅडम सारख्याच आमच्याकडे ज्या वृषाली शेठ मॅडम येतात त्यांनी पण असंच की मला हे उतरवायचे, बाकी काहीही जाऊ द्या पण मला माझं वजन कमी करून हवं. आणि इतकं छान वजन कमी केलेलं आहे की त्यांना पण आता खूप कमी लोक ओळखतात, पूर्वीच्या आणि आता पाहिलेली. सगळ्यांना फरक जाणवतो म्हणजे ओळखत नाहीत मला. म्हणजे परवा मी शॉपिंगचा नवऱ्याला त्रास होतो, जाऊ द्या तो विषय जाऊ द्या, त्याच्यासारखं सुख नसतं. म्हणजे त्रासातून सुख असतं ते शॉपिंगच असतं की तिथे खर्च होतोय पण ते ऍक्सेप्ट करतात, ते नवरे पण ऍक्सेप्ट करतात की हे अशा कारणासाठी असेल तर मी देतो तुला म्हणून. आता जे लोक भेटतात ना त्यांचं काय आहे की सांगा तुमचा अनुभव. तुझं वजन एवढं कमी झालंय आणि तरी सुद्धा चेहरा कोमेजलेला नाहीये, चेहरा टवटवीत आहे आणि स्टॅमिना वाढलाय. येस,
आता सांगा तुमचा प्रवास कुठून सुरू झाला आणि किती किलोचा झाला आणि काय काय काम झालं? मी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 19 जानेवारी 2021 मध्ये आले होते. तेव्हा माझं वजन 75.600 होतं. ओके. तेव्हा थायरॉइडही माझं सुरू झालं होतं, त्यामुळे ते खूप 12-13च्या वरती गेलं होतं आणि त्यामुळे मी तेव्हा सल्ला घेतला आणि डाएट सुरू केलं. 6 महिन्यात वजन कमी झालं आणि 6 महिने मेंटेन केलं. ओके. 6 महिने तुम्ही ते maintain मेंटेन केलं केलं. आणि आता नाही ना भीती वाटत कसं? आता कसं नाही, थायरॉइड पण वर्षभर सगळं फिरून झालंय, सगळं फिरून पिपा झालं. करून झालेले आहेत, तिथे जाऊ तिथलं खाऊन पराठे पासून पोटभर खाऊन झालेलं आहे. सगळं खाऊन झालंय. त्याच्यामुळे आता तुम्ही ह्याच्यावरती व्यवस्थित मेंटेन राहू शकता. येस, थँक्यू, धन्यवाद. मी एक 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे कारण माझ्या आधीच्या ज्या काही विरंगण्या आलेल्या आहेत आणि नंतरच्या त्याच्याबरोबर मला एक फोटो घ्यायचा आहे, ग्रुप फोटो. तर मी 5 मिनिटाचा ब्रेक घेते आणि बरोबर आता किती वाजलेत? 5:38 ना. मी 5:50 ला परत जॉईन होते उरलेल्यांबरोबर, ठीक आहे? किंवा 5:45 ला. आपल्याला 1 मिनिट लागेल फोटोला. हा, ऑफ करून द्या. थँक्यू मॅडम. हे गिफ्ट खूप मोठं आहे.